अगदी सोप्या पद्धतीने असा मेथीचा पराठा तुम्हाला पण बनवायचा आहे का? तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. एका बाउलमध्ये मी गव्हाचं पीठ घेतलंय फुल भरून आणि आता त्याच बाउलमध्ये मी अर्धा बाउल मेथीची पानं घेतली आहे. आता ही पानं आपल्याला 2 ते 3 पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायची आहेत. बघा मी जसं दाखवत आहे त्याचप्रमाणे मेथीची फक्त पानं आपल्याला वेगळी करून घ्यायची आहेत. भाजीला काढतो त्याप्रमाणे नाही, फक्त सुटी पानं काढून घ्यायचे व नंतर त्यातील पाणी बाजूला करून घ्यायचं. आलं मिरची लसूणची थोडी पेस्ट मला बनवायची आहे. तुम्ही हे स्किप पण करू शकता, पण मी थोडीशी 1 चमचा पेस्ट टाकणार आहे चवीकरता. तर बघा अशा प्रमाणे 1च चमचा पेस्ट वापरली आहे. तर तुम्ही पुढे साहित्य दाखवत आहे मी त्यामध्ये पाहालच ओवा, जिरं, हळद, मसाला, धने पावडर, थोडं अगदी कमी प्रमाणात मी मुलासाठी बनवते म्हणून मिरची आणि लसूणची पेस्ट आणि पांढरे तेल अशा प्रकारे साहित्य वापरायचं आहे. आता एका प्लेटमध्ये मी गव्हाचं पीठ जे आपण बाउल भरून घेतलं होतं ते काढून घेत आहे आणि आता त्यावर आपली जी धुतलेली मेथी होती ती मेथी टाकलेली आहे. आता जे मी तुम्हाला साहित्य दाखवलं त्याप्रमाणे सर्व साहित्य एक करून हे आपण मिक्स करून घेणार आहोत आणि लागेल त्या प्रमाणात थोडं करून पाणी घालायचं आहे. आता गोळा माझा तयार झालेला आहे. यामध्ये थोडंसं अगदी 2-3 थेंब तेल टाकून मी पुन्हा मळून घेत आहे. गोळा अगदी पण मऊ झाला नाही पाहिजे, जेणेकरून आपले पराठे चिकटले नाही पाहिजेत, लाटताना व्यवस्थित लाटायला जमलं पाहिजे. अशा प्रकारे आता हा गोळा 15 मिनटापर्यंत जरा झाकून ठेवायचा आहे आणि त्यानंतर मग आपण पराठे बनवायला घ्यायचे आहेत. वरून पुन्हा थोडंसं तेल मी चोळून घेतलं आहे आता आणि त्यानंतर मी हे 15 मिनटासाठी आता हे बघा अशा प्रकारे झाकून ठेवते. आता 15 मिनटं झाल्यानंतर हे जे मी छोटे तुम्हाला जेवढ्या मोठे पराठे हवे तेवढे मोठे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत. असे आधीच गोळे बनवून ठेवले ना म्हणजे आपला टाईम वेस्ट होत नाही आणि गॅससुद्धा जास्त वेस्ट जात नाही, लाटायला पटापटा जमतं. बघा अशा प्रकारे माझे सगळे गोळे बनवून होत आलेले आहेत. हे 6 गोळे झालेत आणि अजून 2 होतील म्हणजे एकूण 8 माझे पराठे होतील. चला तर आता सर्व तयारी झाली आणि मी पराठे लाटायला सुरुवात केली. अगदी हलक्या हाताने मी हा पराठा लाटत आहे. बघा अशा प्रकारे. तुम्हाला यापेक्षाही छोट्या आकाराचा पराठा हवा असेल तर गोळा छोटा बनवायचा आणि यापेक्षाही छोट्या आकाराचा किंवा मोठा हवा असेल तर मोठ्याही आकाराचा तुम्ही बनवू शकता. आणि मी पॅन गरम करायला ठेवलेला त्यावर तूप सोडून घेतलं आहे आणि त्यावर हा पराठा आता भाजून घेत आहे. वरून पुन्हा बाजूने अशा प्रकारे मी तूप सोडत आहे. तुपाऐवजी जर तुम्ही तेल वापरलं तरीही चालेल. वरून असे थोडे फुगवडेसारखे दिसायला लागले की दुसऱ्या साईडने पलटी करून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे दाब देऊन दुसऱ्या बाजूने व्यवस्थित शेकून घ्यायचं आहे. बघा अशा प्रकारे माझा पराठा तयार झालेला आहे. आता मी दुसरा पराठा लाटायला घेत आहे. तर दुसराही पराठा माझा होत आलेला आहे लाटून. मी 2-3 पराठे तुम्हाला लाटून आणि भाजून दाखवणार आहे म्हणजे तुम्हाला रेसिपी व्यवस्थित कळेल. बघा अशा प्रकारे एका बाजूला फुगे आले की समजायचं पहिली बाजू होत आलेली आहे आणि दुसऱ्या बाजूला पलटी मारून तेल किंवा तूप तुमच्याकडे जे असेल ते सोडून दुसरी बाजू व्यवस्थित भाजून घ्यायची. अशा प्रकारे बघा माझे सगळे पराठे आता झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता 7-8 पराठे माझे तयार झालेले आहेत आणि मी आता या पराठ्यांचे व्यवस्थित रोल बनवून घेणार आहे म्हणजे सर्व करायला बरे पडतील. यातील 2 पराठे मी मुलाला दिले सुद्धा आणि बाकीचे राहिलेले पराठे हे बघा तुम्ही पाहू शकता. तुम्हाला कशी वाटली रेसिपी? बाय भेटूया.